हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मटारचा सीझन चालू आहे, तर आज आपण मटार पराठा करणार आहोत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने. तेल टाकायचं आहे, त्यामध्ये थोडं आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेऊया. थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला. नंतर त्यात तिखट, हळद, धना-जिरा पावडर टाकायची आहे आणि चवीला मीठ टाकायचं आहे. एवढेच मसाले टाकायचे आहेत, जास्त काही वेगळं टाकायचं नाही आहे त्यात. त्यानंतर मटार टाकून घेऊन परतून घ्यायचे. व्यवस्थित परतून थोडंसं अगदी आपल्याला 2 चमचे पाणी टाकायचं आहे त्यात आणि मंद गॅसवर मऊ शिजवून घेणार आहोत आपण. 2-3 मिनटातच मऊ शिजलेले आहेत मटार. पाहूया मऊ शिजला आहे का तो. बोटाने बघून घ्यायचं आहे, छान शिजला आहे. त्यानंतर त्याला थंड करून मी चॉपरमध्ये क्रश करत आहे. तुम्ही मिक्सरलासुद्धा पल्स मोडवर छान असं करून घ्यायचं. एकदम पेस्ट करायची नाही आहे. आणि पराठ्याला जसं पीठ मळतो तसं मळून ठेवलेलं आहे. त्यातला छोटासा उंडा घेऊन आपण एक पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशाच हेल्दी आणि छान छान वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे जे मिश्रण आपण केलेलं आहे ते पोळीवर टाकून घ्यायचे. पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. परत एकदा आपण त्याला फोल्ड करून घ्यायचे. तिन्ही बाजूने असं फोल्ड करून नंतर अगदी अलगद हाताने त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपण रात्री करून ठेवलं तरी टिफिनला वगैरे देण्यासाठी अगदी छान आहे. मुलांना हेल्दी पण आहे. खमंग भाजत आहे. ह्या बाजूने आता आपण बटर टाकणार आहोत. बटरमुळे पराठाला टेस्ट छान येते. तर असा गरमागरम मटार पराठा आपला तयार झालेला आहे. एक वेगळ्या पद्धतीने लाटायचं दाखवणार आहे तुम्हाला. एक पोळी लाटून घेतली आहे आणि आता जे मिश्रण आहे ते आपण सगळीकडून टाकून घेणार आहोत. पूर्ण पराठ्यावर लेअरचा पराठा करायचा आहे आपल्याला. हे असं एका बाजूला टाकायचं आहे, ते परत एकदा तेच उचलून इकडे. हा पण पराठा खूप छान होतो, लेअर होतात आणि सारण जे आहे ते भरपूर बसतं ह्यामध्ये. नंतर अलगद हाताने लाटून घ्यायचे. मिश्रण सगळीकडे पसरत आहे व्यवस्थित छान. यालासुद्धा आता आपण दोन्ही बाजूनी छानसं भाजून घेऊया. मटार आहेत तोपर्यंत असे छान पराठे करून नक्की बघा आणि मला कमेंट करा. त्याचं सारण जे आहे ते अगदी आतपर्यंत मिश्रण व्यवस्थित पोचलेलं आहे, बघू तुम्ही.